नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की आता हे सगळेजण मिळून फनफेअरबद्दल चर्चा करत असतात. मध्येच अशोक मामा म्हणतात, बरं ते राधाकृष्ण कुठे गेलेत माहिती आहेत का कोणाला? इरा म्हणते, नाही येत ना घरात, तेच चांगले, त्याच्यामुळं आम्ही मस्तपैकी चिलमध्ये आमचं प्रेप करू. तर भैरवी म्हणते की सॉरी या मुलांनो, मी तुम्हाला तुमच्या या फनफेअरच्या स्टॉलमध्ये काही मदत करू शकत नाही आहे, पण डोंट वरी, तुम्हाला काही पैसे लागले तर मला सांगा, मी तुम्हाला देईल. इरा म्हणते, आम्हाला पैसे नको आहेत, आम्हाला तू जरा वेळ दे. यावरती अशोक मामा हसतात आणि म्हणतात, हे एक चांगलं झालं हा, तुम्हाला कळालं की प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागत नसतो, प्रत्येक गोष्ट ही पैशाने होत नसते. पुढे अशोक मामा भैरवीला म्हणतात की भैरवी बघ ना, तुला काही थोडा वेळ मिळतोय का यांच्यासाठी? भैरवी म्हणते, नाही बाबा, खरंच वेळ काढणं ना खूप कठीण आहे आता. अशोक मामा म्हणतात की बरं ठीक आहे, चला मुलांनो, मी तुम्हाला मदत करू का? यावरती हे तिघंजणं मोठ्याने म्हणतात की नको. अशोक मामा म्हणतात, ओरडायला काय झालं एवढं? ईशान म्हणतो, कसं आहे ना आजोबा, तुम्ही आम्हाला मदत करायला आलात ना, तर शिस्त म्हणजे शिस्त असंच म्हणत बसा, त्यापेक्षा तुम्ही नका मदत करू. त्यानंतर आता आपण इकडे पाहतो की अनिश घरी निघालेला असतो. तर तिथे अर्जुन येतो आणि त्याला म्हणतो की अनिश चल, मी ना डिनरला चाललो, येतोस का माझ्यासोबत? अनिश मात्र जायला तयार नसतो. अर्जुन त्याला फोर्स करतो आणि म्हणतो, अरे चल जाऊया, जरा एन्जॉय करूया आपण. अनिश म्हणतो, हे बघ माझा मूड नाही आहे. अर्जुन म्हणतो, अरे मग चल ना, मूड नाही आहे ना, तर मग मस्तपैकी गप्पा मारूयात, थोडा विषय डायव्हर्ट होईल, तुझं मन जरा हलकं होईल, चल ना. असं म्हणत आता बळजबरीनं अर्जुन अनिशचा हात पकडतो आणि त्याला तिथून घेऊन जातो. तर इकडे भैरवी अनिशला फोन ट्राय करत असते. अशोक मामा म्हणतात, बरं बरं चला, आता खूप भूक लागली आहे, जेवायला बसूया. पुढे अशोक मामा म्हणतात, बरं ते राधाकृष्ण नक्की गेलेत कुठे, काही तपासच नाही त्यांचा, आणि अनिश कुठे गेलाय? तर भैरवी म्हणते की अहो, मी त्यालाच फोन लावते, पण तो फोनच उचलत नाहीये. अशोक मामा म्हणतात, या घरामध्ये ना एक एक न घेत कोणाला कोणाचा पत्ताच नसतो, चला मी बघतो. तर हिरा म्हणते, अहो आजोबा, तुम्ही कुठे निघालात आता? अशोक मामा म्हणतात, तुझा काका तो एक उधाळलेला बैल आहे, मनाला येईल तेव्हा तो येतो आणि तेव्हा तो जातो जातो आणि पाहून येतो, आणि ते म्हातारी पण कुठे गेलेत ना, त्यांना पण शोधलं पाहिजे, कुठे हरवले म्हणजे आणखीन आपलीच पंचायत होईल. तर ईशान म्हणतो की अहो आजोबा, येतील ते, अर्जुन काका आला होता ना, मला वाटतं ते त्याच्यासोबतच गेले असतील. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की राधाकृष्णाची जोडी सकाळी जिथं बीप वाजलं होतं तिथं आता आपल्याला गुप्तधन मिळणार या आशेनं हे दोघं जण फार मेहनत घेऊन खणत असतात. राधाबाईंनी म्हणतात की माझ्याकडे एक आयडिया आहे, आपल्याला हा खजिना सापडला ना की आपण त्या झिपऱ्या तोंडाच्या पोराला सांगायचंच नाही की आपल्याला खजिना सापडला, ते आपण सांगू की आपल्याला काही सापडलं नाही बुवा. तर किशाभाऊ म्हणतात की हो, आणि आपण तो सगळा खजिना आपल्या खिशात घालू आणि गावाला पळून जाऊ. राधाबाईंनी म्हणतात की हो, आणि गावाला गेलं की मोठं घर बांधू, खूप साऱ्या गाया घेऊ. तितक्यात आता किशाभाऊ म्हणतात, थांब थांब थांब, सापडला खजिना, सापडला खजिना. असं म्हणत आता ते त्या जमिनीतून एक कलश बाहेर काढतात. आता तो पाहून हे दोघं जण फार खुश होतात. किशाभाऊ तर नाचायलाच लागतो, तो म्हणतो, सापडला खजिना, सापडला. राधाबाईंनी पदर पुढे करतात आणि म्हणतात की होता त्या पदरामध्ये खजिना. किशाभाऊ त्या कलशाचं तोंड खोलतो आणि डोळे झाकून आनंदाने तो कलश राधाबाईंच्या पदरात टाकतो. तर आता त्या कलशामधून सगळ्या गोट्या निघालेल्या असतात. आता त्या पाहून राधाबाईंनी फार चिडतात आणि म्हणतात, त्या झिपऱ्या तोंडाच्या पोरानं आपल्याला फसवलं, अशी आपली फजिती केली का? तितक्यात आता तिकडून जनार्दन येतो आणि तो आवाज देतो. आता जनार्दनला पाहताच हे दोघं जण पटकिनी पुढे येतात आणि जॉगिंग करतोय, वॉकिंग करतोय असं दाखवतात. यावरती जनार्दन हसायला लागतो आणि म्हणतो, आत्ता ह्या वेळेला आणि हे काय खणता इकडे? राधाबाईंनी म्हणतात, ते आम्ही वृक्षारोपण करतोय, झाडं लावतोय. यावरती जनार्दन हसायला लागतो आणि म्हणतो, रात्रीच्या वेळेला दिवसाढवळ्या तुम्हाला जमत नाही का? आता यावरून किशाभाऊ आणि राधाबाईंनी जनार्दनसोबत जरा हुज्जत घालतात. पुढे आता राधाबाईंनी जनार्दनला म्हणतात, बरं मला एक सांगा की तुमच्या या बिल्डिंग खाली म्हणजे जमिनीच्या खाली 100 वर्षापूर्वी मंदिर होतं का कुठलं, म्हणजे असं प्राचीन मंदिर वगैरे होतं का, सोन्याच्या कळसासारखं असं काही? यावरती जनार्दन म्हणतो की प्राचीन मंदिर, असं म्हणत हसायला लागतो आणि पुढे म्हणतो की अहो, इथं सगळी मुंबई दलदलीवरती उभी आहे, तुम्हाला कोणीतरी काहीतरी खोटं सांगितलंय आणि तुम्ही लागलात लगेच शोधायला खजिना. अहो, इथं ना तुम्हाला फार तर फार उंदराची बिळं लागतील, बाकी काही सापडणार नाही. आणि हे प्राचीन वगैरे मंदिरं शोधण्यापेक्षा ना तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन बसा, म्हणजे तुमचं जरा भलं होईल. राधाबाई चिडतच म्हणतात की आमचं भलं कशात आहे ना, ते आम्ही आमचं बघू हां. तर जनार्दन त्यांच्यावरती हसून तिथून निघून जातो. पुढे आता किशाभाऊ म्हणतात की ज्या झिपऱ्या पोराला आपण गंडवायला निघालो होतो त्या झिपऱ्यानं आपल्यालाच गंडवलं. तर राधाबाईंनी म्हणतात, त्या भैरवीच्या झिपऱ्या तोंडाच्या मित्राचं काय करायचं ना, ते मी बघतोच, चला तुम्ही माझ्यासोबत. असं म्हणत राधाबाईंनी आणि किशाभाऊ हे दोघं जण घरी निघून येतात. तर आता इकडे आपण असं पाहतो की अनिश आणि अर्जुन हे दोघं जण एका हॉटेलमध्ये बसलेले असतात.
अर्जुन त्याला इकडच्या तिकडच्या गोष्टी विचारतो. पुढे तो अनिशला विचारतो की मग तू जॉबच्या आधी काय करायचास. यावरती अनिश म्हणतो की मी वर्ल्ड वाईड फोटोग्राफर होतो, जंगल सफारीसुद्धा करायचो. अर्जुन म्हणतो वाव फंटॅस्टिक, मग आता का करत नाही आहेस. तर अनिश म्हणतो की आता प्रायोरिटीज बदलल्यात. तर अर्जुन म्हणतो की तुला एक विचारू का, राग येणार नसेल तर. म्हणजे तू इतका ॲडव्हेंचर माणूस, 9 to 5 जॉब करणं तुला बोर होत नाही का. तर अनिश म्हणतो आधी व्हायचं पण. तर अर्जुन पटकिनी म्हणतो की पण आता सवय लागली राईट. अनिश म्हणतो नाही, याची गरज कळाली. घरातले छोटे छोटे खर्च आहेत, त्यासाठी आपलं पॅशन बाजूला ठेवावं लागतं. अर्जुन म्हणतो अरे नको ठेवूस बाजूला, म्हणजे काहीतरी मार्ग काढूया ना आपण. म्हणजे बघ कित्येक जण फॅशन फॉलो करतात. आता फॅशन फॉलो करणं किती इम्पॉर्टंट आहे रे. आता मी करतो ना, माझ्याकडे बघ. अनिश म्हणतो मी नाही करू शकत, माझ्यावर वेगळ्या जबाबदाऱ्या आल्यात आणि त्या एकदा आल्या ना की माणूस स्वतःची इंडिव्हिज्युअलिटी हरवतो. अर्जुन म्हणतो अरे म्हणजे एवढं सगळं करूनही तू हॅप्पी नाही आहेस. अनिश म्हणतो नाही आहे, पण आत्ता सध्या ते गरजेचंच आहे. माहिती आहे का बाबा काय म्हणायचे, आपल्याला जे करायला आवडतं ते करण्यापेक्षा ज्या सिच्युएशनमध्ये जे करायला हवं, जे गरजेचं हवं ते आपण करायला हवं. आता यावरती अर्जुन हसायला लागतो. अनिश त्याला म्हणतो की हसायला काय झालं. अर्जुन म्हणतो की नाही म्हणजे माझगावकर ऑफिसमध्ये पण असंच करत असतात, शिस्त म्हणजे शिस्त. पण तुला एक सांगू का, भैरवीपेक्षा ते खूप सिन्सिअर आहेत आणि खूप चांगलं काम करतात. त्याच्यामुळं आम्ही त्यांच्यावरती खूप मोठ्या जबाबदाऱ्या टाकल्यात. अनिश म्हणतो की हो, पण त्यांना हे सगळं झेपणार नाही आहे. नवीन नवीन ते सगळं काही जोमाने करतील, पण पुढे जाऊन ह्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. पुढे अनिश स्पष्टपणे अर्जुनला म्हणतो की बाबांना कामावरून काढून टाक. आता हे ऐकल्यावरती अर्जुनला जरा धक्काच बसतो आणि म्हणतो अरे पण का. अनिश म्हणतो की हे बघ त्यांचं वय पाहता त्यांना एवढी सगळी कामं सांगणं मला बरोबर वाटत नाही. मला त्यांची काळजी वाटते. भैरवीनं काय करावं त्यावरती मी बोलू शकत नाही. ती जर वेळेवर घरी आली तर जरा बरं होईल. तर अर्जुन म्हणतो की अरे हो, थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे, थोड्या दिवसानंतर प्रोजेक्ट संपेलच, मग ती वेळेवर येईलच ना घरी. अनिश म्हणतो हो, एक प्रोजेक्ट संपला की दुसरा प्रोजेक्ट चालूच होणारच आहे ना. पण मला काही सांगू नकोस, मी तुला सांगतो तेवढं कर. बाबांना कामावरून काढून टाक, त्यांना एवढ्या कामाचा लोड देऊ नकोस. चल मी निघतो. असं म्हणत आता अचानक अनिश तिथून उठतो आणि निघून जातो. तर इकडे आता भैरवी अनिशला फोन ट्राय करत असते. संयमी म्हणते की आजोबा आम्ही मगाचपासून थांबलोय जेवायचं, अहो भूक लागली आहे, जेवूया ना. ईशान म्हणतो माझ्या पोटात तर कावळे ओरडायला लागलेत, काव काव काव. इरा म्हणते की ईशान बॅड मॅनर्स हा, तुम्हाला दोघांना जेवायचं असेल ना तर तुम्ही जेवून घ्या, मी आजोबांसोबत जेवेन. संयमी म्हणते अगं माऊ, अर्जुन काकासोबत गेलेत ते, यू नेवर नो, ते जाऊन जेवून सुद्धा येतील, तुम्ही दोघं जण उपाशी राहतील, चला ना आपण जेवूया. अशोक मामा म्हणतात तुम्ही जेवून घ्या, आम्ही नंतर पाहतो. भैरवी म्हणते आधी तर हा फोन उचलत नव्हता, आता तर याचा फोन पण लागत नाहीये. तेवढ्यात तिथे आता किशाभाऊ आणि राधावहिनी येतात. आता खड्डा खालून यांचे हात पाय फार दुखत असतात. राधावहिनी म्हणतात पार माझं कंबरडं गेलं, पाय गेले, असं म्हणत ते एका सोफ्यावरती बसतात. भैरवी पुढे येते आणि म्हणते की मामा मामी, अहो तुम्ही दोघं जण कुठे गेला होतात न सांगता, आणि एवढे काय दमून आलात, कुठे गेला होतात तुम्ही, आणि अर्जुन कुठे. राधावहिनी वैतागतच म्हणतात मला काय माहिती कुठे गेलाय तो, काही समजून राहिलं नाही मला. अशोक मामा म्हणतात की आधी पहिल्यांदा सरळ विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सरळ द्या. अर्जुन बरोबर गेला होतात ना तुम्ही. तर केशवभाऊ म्हणतात नाही नाही भाऊजी, आम्ही आमचंच गेलो होतो. अशोक मामा म्हणतात कुठे गेला होतात. राधावहिनी म्हणतात की आम्ही सिनेमा पाहायला गेलो होतो. ईशान म्हणतो सिनेमा पाहून एवढं दमलात तुम्ही. तर किशाभाऊ म्हणतात हां भारी होता ना सिनेमा, त्याच्यामुळं पाय दुखायला लागलेत. अशोक मामा म्हणतात कोणता सिनेमा होता. तर राधावहिनी म्हणतात की नसती झंझट झाली कटकट. अशोक मामा म्हणतात नाही नाही, तुम्ही काय केलं ते नका सांगू, कोणता सिनेमा होता त्याचं नाव काय होतं ते सांगा. तर राधावहिनी म्हणतात भाऊजी तेच तर नाव सांगतोय ना, नसती झंझट झाली कटकट. तर भैरवी विचारते मग अर्जुन आलाय का. आता अर्जुनचं प्रत्येकदा नाव ऐकताच राधावहिनी चिडतच म्हणतात की तो नाही आलेला, पण आला ना की त्याची चांगली खबरबातच घेतो मी. भैरवी म्हणते काय म्हणालात तुम्ही. राधावहिनी म्हणतात काय नाही काय नाही, असंच असंच. अशोक मामा म्हणतात बरं सिनेमा बघून आलात ना तुम्ही, म्हणजे जेवण पण आलाच असाल. आता राधावहिनी म्हणणार की नाही जेवलो, तितक्यात आता ही बाकीची पोरं ओरडतात की हो हो जेवणच आले असतील ते, जेवण आले असतील ते, सिनेमा पाहून जेवण आले असतील, चला चला आपण जेवायला जाऊ. असं म्हणत आता हे सगळेजण जेवायला बसतात. आता हे दोघं जण फार चिडलेले असतात. राधावहिनी म्हणतात की आता भूक लागली, आता काय करायचं. किशाभाऊ पण राधावहिनी चिडवत म्हणतो की हा ना मला दारू पण भेटली नाही प्यायला. राधावहिनी त्याच्यावरती खेचकतच म्हणतात हां गप्पा हो, तुम्हाला दारूचं पडलंय, इथं पोटात अन्नाचा कण नाही, फार भूक लागली आहे. आणि दातोट खातच म्हणतात की अर्जुन तू भेट मला निसता, नाही ना तुला माझा इंगा दाखवला ना तर बघच तू अजून काही मला नीट ओळखलेलं नाहीये.
त्यानंतर आता पार 11:30 वाजलेले असतात. भैरवी अनिशची वाट पाहत असते. तितक्यात आता अनिश येतो. भैरवी पुढे येते आणि लगेच त्याला प्रश्न विचारू लागते की अनिश, अरे काय, कुठे गेला होतास? मी किती फोन ट्राय करत होते. यावरती अनिश तिच्यावरती चिडतच म्हणतो की आता प्रत्येक गोष्ट तुला सांगूनच करायची का मी? भैरवी म्हणते, अरे हळू बोल, सगळे झोपलेत, बाहेर ये जरा. असं म्हणत भैरवी अनिशला जरा बाहेर घेऊन येते आणि त्याला विचारते की अरे तू कुठे गेला होतास? अनिश म्हणतो की मी अर्जुनसोबत होतो. आम्ही दोघं जण बाहेर जेवायला गेलो होतो आणि त्यानंतर मी थोडासा गेलो होतो. मला थोडं रिलॅक्स व्हायचं होतं. तर भैरवी म्हणते की अरे मग सांगायचं ना. पुढे अनिश म्हणतो की बाय द वे, अर्जुनच मला बाहेर घेऊन गेला होता. मी नव्हतो त्याला म्हटलो चल म्हणून. भैरवी म्हणते, अरे मी फक्त तुला विचारते. अनिश म्हणतो झालं विचारून, असं म्हणत तो रागातच आतमध्ये निघून जातो. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर हॉलमध्ये किशाभाऊ झोपत घोरत पडलेले असतात. तिथे इरा येते आणि तिचं पुस्तक सापडू लागते. ईशान येतो आणि म्हणतो काय झालं, काय सापडतेस? इरा म्हणते की मी माझं पुस्तक सापडते, कुठे ठेवलं असेल ते. यावरती ईशान तिची चेष्टा करत म्हणतो जिथे ठेवलं असेल तिथे असेल ते पुस्तक. इरा म्हणते प्लीज ईशान, इरिटेट करू नकोस, माझ्या बड्डेला ते मला मिळालेलं पुस्तक आहे, मला हवंय ते. ईशान म्हणतो ठीक आहे, मी तुला शोधू लागतो. असं म्हणत आता ईशान पण पुस्तक शोधू लागतो. तो पुढे पाहतो की किशाभाऊ त्या पुस्तकावरती झोपलेलेत. ईशान इराला आवाज देतो आणि म्हणतो की हे बघ, पुस्तक इथं आहेत आणि यावरती हे मामा आजोबा झोपलेलेत. आता इरा त्यांना उठवायचा प्रयत्न करते. किशाभाऊ काही उठत नाही. ईशान म्हणतो थांब, मी उठवतो त्यांना. असं म्हणत मोठमोठ्याने ओरडायला लागतो की मामा आजोबा, मामा आजोबा. आता त्याच्या ह्या आवाजाने किशाभाऊ खाडकीने जागे होतात आणि त्यांच्यावरती ओरडू लागतात आणि म्हणतात काय रे, कांठाळ्या बसतील, एवढं कशाला मोठमोठ्याने ओरडतोयस तू? इरा म्हणते की अहो मामा आजोबा, माझं पुस्तक होतं इथे. ईशान म्हणतो की अहो मामा आजोबा, मी मोठ्याने ओरडलो तरी काय फरक पडणार आहे तुम्हाला? तुम्हाला कुठे ऐकू येते? तर यावरती आता केशवभाऊ चिडतात आणि म्हणतात असले फालतू नाटकी माझ्यासमोर करायची नाही. हे असले लाट ना तुझ्या आजोबांसमोर करायचे, माझ्यासमोर नाही करायचे. मी दिले खानकिनी मुस्कडत ठेवून, समजलंस ना? मला काही तू असा तसा समजू नको. असं म्हणत किशभाऊ या दोघांना खूप बडबड करतात आणि तिथून निघून जातात. आता ह्या किशाभाऊने इरा ईशानला अशा वाईट पद्धतीने बडबड केल्यामुळं ह्या दोघांनाही फार वाईट वाटतं. त्यानंतर आता आपण असं पाहतो की अशोक मामा आणि ईश्वर काका हे बाहेर गप्पा मारत बसलेले असतात. अशोक मामा विचारतात की काय मग, कशी आहे तब्येत? ईश्वर काका म्हणतात उत्तम, फर्स्ट क्लास, एकदम झकास, एक नंबर. अशोक मामा म्हणतात की लाव लाव, तू मला शेंडेस लाव, तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाही आहे. मी ना तुषारला विचारतो. ईश्वर काका म्हणतात की अरे तो दुबईला गेलाय 4 दिवसासाठी. अशोक मामा म्हणतात तो सैफ अलीसोबत बोलला का रे? ईश्वर काका म्हणतात अरे तो तिचं नाव घ्यायला सुद्धा तयार नाहीये. तू एवढं समजवलं, मी एवढं समजवलं, पण त्याचा काही एक उपयोग झालेला दिसत नाहीये. यावरती आता अशोक मामा हसायला लागतात आणि म्हणतात काय गंमत आहे ना, सैफ अली फार चांगला संसार करेल असं वाटलं होतं आणि भैरवी सगळ्यांची माती करेल असं वाटलं होतं, पण पाहिलं ना, उलटच झालं. ईश्वर काका म्हणतात की तू आता विषय काढलाय म्हणून तुला विचारतो की अरे तुषार सांगत होता भैरवी आणि अनिशचे मधून मधून खटके उडतायत म्हणून. अशोक मामा म्हणतात की हो, खटके उडतायत, पण भैरवीची फारशी चूक वाटत नाही. आमचा अनिश आहे ना, त्याचंच काहीतरी बिघडलंय नक्की. ईश्वर काका म्हणतात अरे हो, पण मग तू त्यांच्याशी बोलला का? अशोक मामा म्हणतात नाही नाही, ते दोघं जण फार हुशार आहेत, ते बघून घेतील त्यांचं काय ते, फक्त त्यांना स्पेस द्यायला हवी. ईश्वर काका म्हणतात अरे हो बाबा, स्पेस तर त्यांना द्यायलाच हवी, पण म्हणून प्रश्न विचारायचे नाहीत, असं करू नकोस. हे बघ, जे माझं झालंय ना ते तू त्यांचं होऊन देऊ नकोस. मी पण असंच म्हटलं होतं की त्यांना स्पेस द्यायला हवी, त्यांना काही विचारायला नको, पण अरे असं नसतं, आपण सुद्धा त्यांना विचारायला हवं. लोक म्हणतात की दुसऱ्यांच्या संसारात डोकं घालू नये, पण असं काही नसतं, आपण सुद्धा त्यांच्याशी बोलायला हवं. तू एक काम कर, तू अनिशशी बोल, तो तुझ्याशी बोलणार नाही, पण तू स्वतः जाऊन त्याच्याशी बोल, त्याला विचार. यावरती आता अशोक मामा सुद्धा विचार करू लागतात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.